हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना शेरण्या चवळ्याची भाजी बनवते मस्त. तर त्यासाठी मी इथं ना कुकरमध्ये एक तांब्यावर पाणी टाकले. त्याच्यामध्ये एक वाटी चवळी स्वच्छ धुवून टाकली. शिजून घ्यायची आपल्याला 2-3 शिट्ट्या. तर चवळी शिजून घेतली मी एका साईडला. आणि इथं एका साईडला मी शेंगदाणे भाजून घेतले. थोडेसे छोटी वाटी शेंगदाणे आहे. 1 चम्मच पोहे खायचा चम्मचभर आपलं धने भाजून घ्यायचे. थोडेसे लसणाच्या पाकळ्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, हे पण सर्व असं भाजून घ्यायचं जरासं. आणि याचं वाटण करून घ्यायचं एकदम बारीक मस्त. आणि इथं मी कढई ठेवली. कढईमध्ये थोडंसं 1 पळी तेल टाकले. तेलामध्ये थोडीशी हळद आणि शेरण्या आमच्याकडं गावाकडं आम्ही याला शेरण्या म्हणतो. कोणी याला वेगळं चिबडं किंवा काही वेगळं नाव असतील, मला काही माहीत नाही तुम्ही काय म्हणता ते. तर आमच्याकडे याला शेरण्या म्हणतात. शेरण्या चवळ्या खूप छान भाजी लागते. तर इथे शेरण्या चवळ्या मी मिठात टाकलं. तेल आणि थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून त्याच्यात मस्त मुरल, खूप छान लागतं खाताना. आणि तर मी भाजीला फोडणी देते. तर त्यासाठी मी 2-3 पळ्या तेल टाकलं. तेलामध्ये थोडंसं जिरं, कढीपत्ता आणि माझे ते रेग्युलरली जे माझे कंटिन्यूचे मसाले माझे घरातले. तर मसाले टाकायचे. त्याच्यानंतर जे वाटण केलं होतं आपण शेंगदाणे आणि लसूण त्याचं वाटण टाकायचं धनेचे. आणि जे शेरण्या चवळ्या आणि चवळी शिजवून घेतली होती ना आपण कुकरमध्ये, ती पण टाकून द्यायची. आणि 2-3 उकळी येऊ द्यायची असं मोठ्या गॅसवर. आणि नंतर स्लो गॅस करून थोडंसं 5-10 मिनटं शिजू द्यायचं. खूप छान अशी मस्त तरी येते आणि खूप छान लागते भातावर किंवा चपातीसोबत. हे बघा तयार आहे आपली शेरण्या चवळ्यांची भाजी. खूप छान लागते. गावाकडं तर एकच नंबर फेमस भाजी ही शेरण्या चवळ्याची भाजी म्हणलं. खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा तुम्ही अशी शेरण्या चवळ्याची भाजी. आणि तुमच्याकडं काय म्हणतात ते पण सांगा याला.